आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय कथा मार्कंडेय ऋषी व अप्सरा यांचा संवाद. एकदा बंगालच्या खाडीमध्ये मार्कंडेय ऋषी तपश्चर्या करत होते. इंद्रपदावर विराजमान आत्म्याला अशी अट असते की जर त्याच्या शासन काळात 72 चतुर्युगांदरम्यान जर पृथ्वीवर एखाद्या व्यक्तीने इंद्रपद प्राप्त करण्यायोग्य तपश्चर्या अथवा धर्मयज्ञ केला व त्या क्रियेत कोणताही अडथळा न आल्यास त्या साधकाला इंद्राचे पद दिले जाते व वर्तमानातील इंद्राकडून ते पद काढून घेतले जाते. त्यामुळेच शक्यतोवर इंद्र आपल्या कारकिर्दीत कोणत्याही साधकाचे तप अथवा धर्मयज्ञ पूर्ण होऊ देत नाही. काय वाटेल ते करावे लागले तरी तो त्याची साधना भंग करून टाकतो. जेव्हा इंद्राला दूतांनी सांगितले की बंगालच्या खाडीत मार्कंडेय नामक ऋषी तप करीत आहेत, तेव्हा इंद्राने मार्कंडेय ऋषीची तपश्चर्या भंग करण्यासाठी उर्वशीला म्हणजे इंद्राच्या पत्नीला पाठविले. सर्व शृंगार करून देवपरी मार्कंडेय ऋषी समक्ष नाचू गाऊ लागली. तिला प्राप्त सिद्धीने त्या स्थानी वसंत ऋतूसारखे वातावरण निर्माण केले. मार्कंडेय ऋषींनी कोणतीही उत्सुकता दाखविली नाही. उर्वशी कमरेचा नाडा सोडून निर्वस्त्र झाले. तेव्हा मार्कंडेय ऋषी तिला म्हणाले, हे पुत्री, हे भगिनी, हे माते, आपण हे काय करीत आहात? आपण या घनदाट अरण्यात एकट्या कशासाठी आल्या आहात? उर्वशी म्हणाली, ऋषीजी, माझे रूप पाहून या अरण्यातील सर्व साधक आपले संतुलन गमावून बसले आहेत, परंतु आपण डगमगला नाहीत. कोणास ठाऊक आपली समाधी कुठे लागली होती? कृपया आपण माझ्यासोबत इंद्रलोकात चला, नाहीतर मी हरले म्हणून मला शिक्षा मिळेल. मार्कंडेय ऋषी म्हणाले की माझी समाधी ब्रह्मलोकात लागली होती, जिथे मी उर्वशांचा नाच पाहत होतो, ज्या इतक्या सुंदर आहेत की तुझ्यासारख्या तर त्यांच्या 7-7 दास्या आहेत. त्यामुळे मी तुझ्याकडे काय पाहणार, तुझ्यावर काय आसक्त होणार? जर तुझ्यापेक्षा कोणी अधिक सुंदर असेल तर तिला घेऊन ये. तेव्हा देवपरी म्हणाली, इंद्राची पट्टराणी म्हणजेच मुख्य राणी मीच आहे. स्वर्गात माझ्याहून सुंदर कोणतीही स्त्री नाही. तेव्हा मार्कंडेय ऋषींनी विचारले, इंद्राचा मृत्यू झाल्यावर तू काय करशील? उर्वशीने उत्तर दिले की ती 14 इंद्र भोगेल. भावार्थ असा आहे की श्री ब्रह्माजी यांच्या एका दिवसात 1008 चतुर्युग असतात, ज्यामध्ये 72 चतुर्युगांची कारकीर्द पूर्ण करून 14 इंद्र मृत्यूला प्राप्त होतात. इंद्राच्या राणीच्या आत्म्याने कोणत्या तरी मानव जन्मात इतके अत्याधिक पुण्य केले होते, ज्यामुळे ती 14 इंद्रांची पट्टराणी होऊन स्वर्ग सुख आणि पुरुष सुख भोगेल. मार्कंडेय ऋषी म्हणाले की ते 14 इंद्र देखील मरतील. तेव्हा तू काय करशील? उर्वशी म्हणाली की मला नंतर मृत्यूलोकात म्हणजे पृथ्वी लोकास मनुष्य लोक अर्थात मृत्यूलोक म्हणतात, गाढवीण बनवले जाईल व जितके इंद्र माझे पती होतील ते सुद्धा पृथ्वीवर गाढवाची योनी प्राप्त करतील. मार्कंडेय ऋषी म्हणाले की मग मला अशा लोकात कशासाठी घेऊन जात होतेस जेथील राजा गाढव होईल आणि राणीला गाढवीची योनी प्राप्त होईल? उर्वशी म्हणाली की माझी प्रतिष्ठा राखण्यासाठी, नाहीतर ते म्हणतील की तू हरून आली आहेस. मार्कंडेय ऋषी म्हणाले, गाढविणींची कसली आली आहे इज्जत? तू वर्तमानात सुद्धा गाढविण आहेस, कारण तू 14 पती करशील आणि तू स्वतःच मान्य करीत आहेस की मी मृत्यूनंतर गाढविण होईल. गाढविणीची कसली इज्जत? तेवढ्यात तिथेच इंद्र आला. नियमानुसार आपले इंद्राचे राज्य मार्कंडेय ऋषींना देण्यासाठी म्हणाला की ऋषीजी, मी हारलो आणि तुम्ही जिंकलात. आपण इंद्राच्या पदवीचा स्वीकार करावा. मार्कंडेय ऋषी म्हणाले, अरे अरे इंद्र, इंद्राची पदवी मला काहीही उपयोगाची नाही. माझ्यासाठी ते कावळ्याच्या विष्ठेसारखे आहे. मार्कंडेय ऋषी इंद्राला पुन्हा म्हणाले की मी सांगितल्यानुसार तू साधना कर, तुला मी ब्रह्मलोकात घेऊन जाईल. हे इंद्राचे राज्य सोडून दे. इंद्र म्हणाला, हे ऋषीजी, सध्या तरी मला मौज मस्ती करू द्या, नंतर कधीतरी विचार करीन. श्रोते हो, विचार करा. इंद्राला हे माहित आहे की मृत्यूनंतर गाढवाचे जीवन मिळणार आहे.
तरी सुद्धा त्या क्षणिक सुखाचा त्याग करण्यास तयार नाही. म्हणाला की नंतर कधीतरी बघेल. नंतर कधी बघणार? गाढव झाल्यावर तर कुंभार बघेल. किती वजन गाढवाच्या पाठीवर ठेवायचे आहे, कुठे काठी मारायची आहे. ठीक अशाच प्रकारे ह्या पृथ्वीवर कोणी छोट्या भागाचा प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, मंत्री वा राज्यामध्ये मंत्री बनतो किंवा कोणत्या तरी पदावर सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी होतो वा मालक आहे. त्यांना सांगितले जाते की आपण भक्ती करा नाहीतर गाढव व्हाल. ते एकतर नाराज होतात, म्हणतात आम्ही का गाढव होऊ? पुन्हा म्हणू नका. काही सभ्य असतात, ते म्हणतात की कोणी पाहिलंय गाढव बनतात. नंतर त्यांना सांगितले जाते की सर्व संत तसेच ग्रंथ सांगतात. तर बहुतांशी म्हणतात की बघू काय होईल ते. त्यांना विनंती आहे की मृत्यूनंतर गाढव झाल्यावर तुम्ही काय बघणार? नंतर तर कुंभार पाहिल की आपल्यासोबत कसे वागायचे आहे. पाहायचे असेल तर वर्तमानात पहा. वाईटपणा सोडून शास्त्रानुकूल साधना करा, जी वर्तमानात विश्वामध्ये फक्त माझ्या जवळच म्हणजे रामपाल दास यांच्या जवळ आहे. या ग्रहण करा आणि आपल्या जीवाचे कल्याण करून घ्या. आधी ऐकलेल्या वाणी नंबर 3 मध्ये असे सांगितले आहे की इंद्र, कुबेर तसेच ईश ही पदवी प्राप्त करणारे तसेच ब्रह्माजी यांचे पद आणि वरुण धर्मराजाचे पद प्राप्त करून तसेच विष्णूजींच्या लोकाला प्राप्त करून देवपद मिळालेले सुद्धा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात राहतात. स्वर्ग लोकात 33 कोटी देवपद आहेत. जसे भारतवर्षाच्या संसदेत 540 खासदारांची पदे आहेत. व्यक्ती बदलत राहतात. त्याच खासदारांमधून पंतप्रधान तसेच अन्य केंद्रीय मंत्री इत्यादी इत्यादी बनत असतात. याच प्रकारे त्या 33 कोटी देवतांमधूनच कुबेराचे पद म्हणजेच धनाच्या देवतेचे पद प्राप्त होते, जसे अर्थमंत्री असतात. ईश या पदवीचा अर्थ आहे प्रभुपद, जे लोकवेदामध्ये एकूण 3 मानले गेले आहेत. 1 श्री ब्रह्माजी, 2 श्री विष्णूजी आणि 3 श्री शिवजी. वरुण देव पाण्याची देवता आहे. धर्मराय मुख्य न्यायाधीश आहे, जो सर्व जीवांना कर्मांचे फळ देतो. त्याला धर्मराज सुद्धा म्हणतात. हे सर्व काल ब्रह्मची साधना करून पद प्राप्त करतात. पुण्य क्षीण म्हणजे समाप्त झाल्यानंतर सर्व देवता पदमुक्त करून पशु पक्षी इत्यादींच्या 84 लाख प्रकारच्या योनींमध्ये टाकले जातात. पुन्हा नवीन ब्रह्माजी, नवीन विष्णूजी आणि नवीन शंकरजी या पदांवर विराजमान होतात. या सर्व उपरोक्त देवता जन्मतात, मरतात. या अविनाशी नाहीत. यांची स्थिती आपणास सृष्टी रचना प्रकरणात याच पुस्तकात स्पष्ट होईल की हे किती प्रभू आहेत, कोणाचे पुत्र आहेत आणि यांची माता कोण आहे. अन्य प्रमाण श्री देवी पुराणाच्या म्हणजे सचित्र मोठा टाईप फक्त हिंदी, गीता प्रेस, गोरखपूर यांचेकडून प्रकाशित 3ऱ्या स्कंदात पान क्रमांक 123 वर लिहिले आहे की तुम्ही शुद्ध स्वरूप आहात. हा सर्व संसार आपल्यापासूनच निर्माण होत आहे. मी म्हणजे विष्णू, ब्रह्मा व शंकर आपल्या कृपेनेच विद्यमान आहोत. आमचा तर आविर्भाव म्हणजे जन्म तसेच तिरोभाव म्हणजे मृत्यू होत असतो. आपण प्रकृती देवी आहात. शंकर भगवान म्हणाले की हे देवी, जर ब्रह्माच्या नंतर उत्पन्न होणारे विष्णू आपल्यापासून उत्पन्न झाले आहेत, तर मी तमोगुणी लीला करणारा शंकर काय आपले संतान नाही झालो? अर्थात मला सुद्धा जन्म देणारी तूच आहेस. आम्ही तर केवळ नियमित कार्यच करू शकतो. अर्थात ज्याच्या भाग्यात जे लिहिले आहे तेच आम्ही देऊ शकतो. ना जास्त करू शकतो ना कमी करू शकतो. श्रोते हो, या श्री देवी पुराणातील उल्लेखावरून हे स्पष्ट झाले की श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी तसेच श्री शंकरजी नाशवंत आहेत. यांच्या मातेचे नाव श्री दुर्गा देवी आहे. अधिक माहितीसाठी कृपया ऐका याच पुस्तकातील विषय सृष्टी रचनामध्ये. या मुख्य देवता आहेत. इतर यापेक्षा खालील स्तराचे देव आहेत. ते सर्व जन्मतात, मरतात. अविनाशी राम नाहीत, अविनाशी परमात्मा नाहीत. श्रीमद भगवत गीता अध्याय 10 श्लोक 2 मध्ये लिहिले आहे की गीता ज्ञानदाता काल ब्रह्मने म्हटले आहे की
माझ्या उत्पत्तीबाबत ना तर देवता जाणतात आणि ना महर्षीजन जाणतात, कारण की या सर्वांचा आदी कारण मीच आहे, अर्थात हे सर्व माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. गीता अध्याय 4 श्लोक 5 मध्ये गीता ज्ञान सांगणाऱ्याने म्हटले आहे की, हे अर्जुन, तुझे आणि माझे अनेक जन्म झाले आहेत, तू जाणत नाहीस, मी जाणतो. गीता अध्याय 2 श्लोक 12 मध्ये देखील स्पष्ट आहे की, तू, मी आणि सर्व राजे सेना अगोदर पण जन्मले होते, भविष्यातही जन्म घेतील. गीता अध्याय 14 श्लोक 3 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की, हे अर्जुन, माझी प्रकृती अर्थात दुर्गा तर गर्भ धारण करते, मी तिच्या गर्भात बीज स्थापित करतो, ज्यातून सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते. गीता अध्याय 14 श्लोक 4 गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की, हे अर्जुन, विविध प्रकारच्या सर्व योनींमध्ये जेवढ्या शरीरधारी मूर्ती उत्पन्न होतात, महत म्हणजे प्रकृती तर त्या सर्वांची गर्भधारण करणारी माता आहे. अहम ब्रह्म म्हणजे मी ब्रह्म बीज स्थापित करणारा पिता आहे. गीता अध्याय 14 श्लोक 5 गीता ज्ञानदात्याने स्पष्ट केले आहे की, हे अर्जुना, सद्गुण श्री विष्णूजी, रजगुण श्री ब्रह्माजी आणि तमगुण श्री शिवजी हे प्रकृती अर्थात दुर्गा देवी पासून उत्पन्न तिन्ही देवता अर्थात तीनही गुण अविनाशी जीव आत्म्याला त्याच्या कर्मानुसार शरीरात बांधतात. उपरोक्त प्रमाणांवरून हे स्पष्ट झाले की उपरोक्त देवता नाशवंत आहेत आणि काल ब्रह्माची आपत्य आहेत. संदर्भ चालू आहे की वाणी क्रमांक 3चा सरलार्थ. इंद्र, कुबेर, ईश अर्थात ब्रह्मा, विष्णू, शिव पर्यंतची पदवी प्राप्त करून आणि वरुण, धर्मरायाची पदवी तसेच श्री विष्णुनाथाच्या लोकाला प्राप्त करून देखील जन्ममरणाच्या फेऱ्यात राहतात. मार्कंडेय ऋषी जी ब्रह्मसाधना करत होते तिलाच सर्वोत्तम मानत होते, म्हणून इंद्राला म्हणत होते की, ये तुला ब्रह्मसाधनेचे ज्ञान करवितो. ब्रह्मलोकाच्या तुलनेत स्वर्गाचे राज्य हलव्याच्या तुलनेत जशी कावळ्याची विष्ठा आहे. श्रोते हो, आपण ब्रह्मसाधना करणाऱ्या श्री चुणक ऋषी, श्री दुर्वासा ऋषी आणि कपिल मुनी ज्यांनी ब्रह्मसाधना केली होती त्यांची साधना गीता ज्ञानदाताने गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये अनुत्तम अर्थात निकृष्ट सांगितली आहे. त्याच श्रेणीची साधना मार्कंडेय ऋषींची होती, जिला अतिउत्तम मानून करत होते आणि इंद्रजींना देखील सल्ला देत होते की ब्रह्मसाधना कर. सूक्ष्म वेदात सांगितले आहे की, औरो पंथ बतावही आपन जाने रा, मोती मुक्ता दर्शत नाही, यह जग है सब अंधरे, दिखत के तो नैन जिसम है, फिरा मोतिया बिंदरे. वेद पढ़े पर भेद न जाने, बाचे पुराण 18, पत्थर की पूजा करे, भुले सिरजनहारा. वाणी नंबर 1चा भावार्थ. इतरांना मार्गदर्शन करतात, स्वतःला भक्ती मार्गाचे ज्ञान नाही. वाणी नंबर 2चा भावार्थ. तत्वदर्शी संतांच्या अभावामुळे मोती मुक्ता म्हणजेच मोक्षरूपी मोती अर्थात मोक्ष मंत्र दिसत नाही. हा सर्व संसार आध्यात्मिक ज्ञान नेत्रहीन आंधळा आहे. ज्या कोणाला मोतीबिंदू जो एक प्रकारचा नेत्र रोग आहे, ज्यामध्ये डोळे व्यवस्थित दिसतात परंतु त्या रोगग्रस्त व्यक्तीला काहीच दिसत नाही, हे उदाहरण देऊन सांगितले आहे की जे सफाईदारपणे संस्कृत भाषा बोलतात ते महाविद्वानच आहेत असे वाटते, परंतु सद्ग्रंथाच्या गूढ रहस्यांना जाणत नाहीत, यांना अज्ञानरूपी मोतीबिंदू झाला आहे. वाणी नंबर 3चा भावार्थ. वेद वाचून कंठस्थ करणारे वेदांच्या गूढ रहस्यांना न समजता त्यांच्या विरुद्ध साधना करतात, करवतात. वेदांमध्ये दगडाच्या मूर्ती पूजेचा कुठेही उल्लेख नाही. ते वेदांचे विद्वान म्हणून घेणारे दगडाची पूजा करतात तसेच करवून घेतात. वेदांमध्ये वर्णित सृजनहाराचा विसर पडला आहे. श्रीमद भगवत गीता अध्याय 4 श्लोक 25 ते 29 पर्यंत हेच सांगितले आहे की जो साधक जशीही साधना करतो त्यास उत्तम मानून करत असतो. सर्व साधक आपापल्या भक्तीला पापाचा नाश करणारे जाणतात. गीता
अध्याय 4 श्लोक 32 मध्ये स्पष्ट केले आहे की यज्ञ अर्थात धार्मिक अनुष्ठानाचे ज्ञान स्वतः सच्चिदानंद घन ब्रह्म यांनी आपल्या मुखकमलातून बोललेल्या वाणीमध्ये विस्तारपूर्वक सांगितले आहे ते तत्वज्ञान आहे, ज्यास समजून घेऊन साधक सर्व पापांपासून मुक्त होतो. गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये स्पष्ट केले आहे की त्या तत्वज्ञानास तत्वदर्शी संत जाणतात. त्यांना दंडवत प्रणाम करून नम्रतापूर्वक प्रश्न विचारल्याने ते तत्वज्ञान जाणणारे ज्ञानी महात्मा तुला तत्वज्ञानाचा उपदेश करतील. ते तत्वज्ञान ज्यास वरील वाणीमध्ये निर्गुण रासा म्हटले आहे ते न मिळाल्याने सर्व साधक जन्म मरणाच्या चक्रातच राहिले. मार्कंडेय ऋषी ब्रह्मसाधना करत होते. श्रीमद भगवत गीता अध्याय 8 श्लोक 16 मध्ये सांगितले आहे की ब्रह्मलोकात गेलेले साधक देखील पुनरावर्ती म्हणजेच पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्येच राहतात. पूर्व शब्दाची वाणी संख्या 4. असंख्य जन्म तो हे मरता होगे, जीवित क्यों न मरे रे, द्वादश मध्य महल मठ बोरे, बहुर्न देह धरे रे. सरलार्थ, हे मानवा, तू अनंत वेळा जन्मला आणि मृत्यू पावला आहेस. सत्य साधना कर, तसेच जीवित मर. जीवित मरणे म्हणजे भक्ताला ज्ञान होते की या संसारातील प्रत्येक वस्तू अस्थायी आहे. हे शरीर देखील स्थायी नाही. जन्म मृत्यूचे हे झंझट देखील भयंकर आहे. या संसारामध्ये दुःखाच्या व्यतिरिक्त काहीच नाही. मानव शरीर प्राप्त करून मोक्ष मिळवला नाही तर पशुसारखे जीवन जगला. जसे गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये सांगितले आहे की जे साधक केवळ जरा अर्थात वृद्धावस्थेचे कष्ट तसेच मरणाच्या दुःखापासूनच मुक्तीसाठी साधनारत आहेत ते तद्ब्रह्मला अथवा संपूर्ण अध्यात्माला तसेच कर्मांना जाणतात. अशा प्रकारे तत्वज्ञान झाल्यानंतर मानवाला अनावश्यक वस्तूंची इच्छा होत नाही. तंबाखू, दारू, मांस सेवन करत नाही. नाच गाणे मूर्खांचे काम वाटते. जसे भोजन मिळेल त्यामध्येच समाधानी राहतो. आत्मकल्याण करण्यासाठी साधक विचार करतो की जर मी सत्संगाला आलो नाही तर गुरुजींचे दर्शन करू शकणार नाही. सत्संग विचार न ऐकल्याने मन पुन्हा विकार करू लागेल. तो साधक सर्व कामे त्यागून सत्संग ऐकण्यासाठी निघतो. तो विचार करतो की आम्ही दररोज ऐकतो आणि पाहतो की लहान लहान मुलांना सोडून पिता जगातून निघून जातो, मृत्यू पावतो. मोठे मोठे लखपती अपघातात मरण पावतात. सर्व संपत्ती जी संपूर्ण जीवनात जोडली होती ती सोडून निघून जातात. पुन्हा ती संपत्ती सांभाळण्यासाठी येत नाहीत. मृत्यूपूर्वी एक दिवस देखील काम सोडण्यास मन तयार होत नव्हते. आता कायमचे काम सुटले.